हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण आपल्या मुलांवर ओझं बनू नये म्हणून आपल्या हातात काय आहे, आपण काय प्रयत्न करायला पाहिजे ह्याच्याबद्दल बोलूया. आपल्याला प्रत्येकालाच वाटते, हो आपण आपल्या मुलांवर ओझं बनता कामा नये. वी शुड नॉट बिकम बर्डन ऑन आवर चिल्ड्रन. मग आपण काय करायचं? मी आपल्याला एक 5 पॉइंट्स देणार आहे, अगदी साधे सोपे, आपण सगळे फॉलो करू शकतो. ते पहिली गोष्ट म्हणजे आपलं हेल्थ व्यवस्थित ठेवायचं, जे आपल्या हातात आहे. म्हणजे रोजचा व्यायाम म्हणा, रोजचं व्यवस्थित जेवण खा, म्हणजे आपण हिंडून फिरून येऊ शकतो. आपण ॲटलिस्ट आपली रोजची कामं तरी आपली स्वतःची आपण करू शकतो. एवढं आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं प्रयत्न करायचा आणि मनाला पण सांगायचं, हो माझं मी करू शकतो, माझं मी आंघोळ करून येऊ शकतो, माझं मी हे करू शकतो, तर करू शकतो, व्हॉट एव्हर इट इज. दुसरा, फायनान्शियल फ्रीडम. हे कधीपासून आपण चालू करायला पाहिजे? ज्या क्षणी आपण पैसे मिळवायला लागतो त्या क्षणापासून, त्या महिनेपासून आपण आपले उतारवयाची काळजी घ्यायला पाहिजे. आणि कोणी, पुरुष असो स्त्री असो, कोणी, माझे मते तरी प्रत्येकानं आपला जे काही खर्च आहे तो भागणे एवढं तरी, इंडिपेंडेंट राहणे एवढं आपण मिळवायला पाहिजे. तर स्त्री असो पुरुष असो कोणी. त्यामुळे ह्याची आपण तरतूद करून ठेवायला पाहिजे. का माहिती आहे का? आपल्याला वाटते काय आपली मुलं आहेत, आपण सगळं त्यांचं केलंय, ते बघतात आपल्याला, असं नाही बाई. कधी आपण खर्चाला एक वाट आहे ही, किंवा आमच्यावर भार आहे असं वाटू नये. त्यामुळे आपण व्यवस्थित ती तरतूद करावी. आपलं पेन्शन वगैरे असली की प्रश्नच नाही आहे, पण कधी आपण त्यांना मदत करावी, पण आपण त्यांच्याकडनं घेऊ नये, काही अपेक्षा पण करू नये. नेक्स्ट, इमोशनल बॅलन्स आपण ठेवून घ्यायला पाहिजे. काही म्हातारे माणसांचं मी ऐकले, हो आम्ही मुलाबाळांचं एवढं केलं तेवढं केलं आणि आत्ता बघा सारखं रडत बसतात. एवढंच काही, परवा तरी असं घडलं, माझे मैत्रिणीचे नवऱ्याचा वाढदिवस होता. त्यांचा एक मुलगा दुबईला आहे आणि दिवसभर ते फोनची वाट बघत होते. हॅपी बर्थडे म्हणून वाढदिवसाचा फोन येईल. रात्री 12पर्यंत दोघंही नवरा बायको वाट बघत बसले, मुलाचा फोन येईल म्हणून. त्यानं काही फोन केला नाही. मला काय म्हणायचं, अशा आपण अपेक्षा ठेवू नये. फोन केला, विचारलं, आपला केला, वेल अँड गुड. नाही, त्याचे कामात तो अडकलेला असेल, त्याला काहीतरी झालं असेल, लक्षात आलं नसेल, कशाला तुम्ही मनाला लावून घेता? म्हणजे आपण कोणाकडनं, आपल्या मुलांकडनं सुद्धा अपेक्षा ठेवायच्या नाही. अपेक्षा ठेवल्या नाही का नाही आपण खुश असतो. आपल्या अपेक्षाच नाही, मग फोन आला किती बरं वाटते. आणि आपण वाट बघून आला नाही फोन की किती दुःख होते. आणि ह्याचे नंतर खूप महत्त्वाचं, प्रत्येकाला मी सांगते, तर आपले लाईफचं काहीतरी एक उद्देश ठेवा ना, काही असू देत. अहो काल तर मी बघितलं, आमचे समोरच्या बिल्डिंगमधले एक काका छोट्या मुलांना पतंग उडवायला शिकवत होते. 70चा माणूस, विचार करा,
छोट्या मुलांना पतंग उडवायला शिकवतात. हे बघा किती आनंद. असं काही असू दे, जे काही आपल्याला येते तर दुसऱ्याला आपण शिकवूया. ते ना, तुम्हाला स्टिचिंग येते तर शिकवा. चांगल्या चांगल्या रेसिपीज येतात, तुम्ही लोणचं छान करता, पुरणपोळी जमते, हे सगळे ट्रिक्स पुढच्या पिढीला शिकवा. जे काही तुम्हाला येते तर, किंवा काहीतरी समाजकार्य करा. समाजासाठी करत जावा. आज कितीतरी लोक करत आहेत बघा. तर करा. आणि का नाही, कशाबद्दलही तक्रारी करायला नको. नो कंप्लेंट्स. हो, आपलं आयुष्य नियरली संपलेलं आहे. माहीत नाही आपल्याला अजून आपले किती दिवस आहेत, महिने आहेत, वर्षे आहेत. आपले बरोबरीचे काही आपल्यापेक्षा जरा छोटे सुद्धा हे जग सोडून गेलेत. आपल्याला अजून देवानं बोलावलं नाही म्हणून आपण इथे आहोत. त्यामुळे कुठल्याच विषयावर आपण कंप्लेंट करायची नाही. असू देत, आपण सूर्य बनू शकत नाही ना. लोकांच्या आयुष्यात ॲटलिस्ट वादळ तरी बनायला नको ना. त्यामुळे आपल्याला जमत असलं तर त्यांना दिशा दाखवायचं काम करूया. पण जमत नसलं तर कोणाचंही आयुष्यात वादळ बनून तरी राहायला नको. कोणालाही आपल्यामुळे त्रास द्यायचा, कोणाबद्दल काही खोटं खोटं बोलायचं, कोणाबद्दल काही सांगायचं इकडे नको ना करायला. चांगलं करता येत असलं तर चांगलं करूया. वाईट मात्र कोणाबद्दलही करायला नकोय. पुढचं महत्त्वाचं, स्वतःची ओळख आपण निर्माण करूया. असं नको सो अँड सोस मदर, सो अँड सोस वाईफ किंवा सो अँड सोस ग्रँड मदर. अशी ओळख आवडते का आपल्याला? नाही. आपली स्वतःची ओळख करून घेऊया. त्यामुळे आपण एक सोशल स्टार बनतो. आपण व्यवस्थित प्रेमानं वागलो का नाही, कुठे गेला तरी तुमचे भोवती लोक गोळा होतात बघा. किती आनंद वाटतो. हो, खूप आनंद वाटतो मला तरी. त्यामुळे हे आपलं जगणं आहे. आणि हे आपण करायला आधी लोकांवर प्रेम करायच्या आधी स्वतःवर प्रेम करायला शिकूया. आपण स्वतःवर प्रेम केलं का नाही, आपण आपोआप दुसऱ्यावर प्रेम करतो. आणि आपल्या मुलाबाळांनाही त्याचा आनंद वाटतो. अयो, कोणी फोन आला तरी, आता माझ्या मुलाला सुद्धा कित्येक वेळा कोणी त्यांचे मित्रांचा किंवा त्याच्या ऑफिसमधले कोणाचा फोन, अहो आई आहेत का, आई साहेब असलं की आई साहेबांना द्या की 2 मिनिटं म्हणतात. ते माझ्याशी बोलतात छानपणे. बरं वाटते ते. नाही, त्यामुळे आपण का नाही सूर्य बनलो तर वेल अँड गुड. दुसऱ्याच्या आयुष्यात दिशादर्शक. ओके, तेवढं आपल्याला जमत नाही. ॲटलिस्ट वादळ तरी नको ना बनायला. कोणाबद्दल काही बोलायचं, वेडवाकडं बोलायचं, कोणतर त्यांना जाऊन सांगते, असलं काही करायचं नाही. त्यामुळे आपण व्यवस्थित वागलो का नाही, आपण कोणालाच ओझं होत नाही. उलट मुलांनाही वाटते आपल्याबरोबर राहावं. आणि एक म्हणजे बिझी राहायचं. जे आपल्याला जमते तर काम करायचं, बिझी राहायचं. म्हणजे आपलं आपण पण व्यवस्थित राहतो, हेल्दी राहतो. आणि मेन मी तुम्हाला सांगू का, आपण हेल्दी राहायला पाहिजे ते आपण बिझी असलो, काहीतरी काम करत असलो. आपल्याला जमेल तेवढं. मी नाही ते म्हटलं म्हणून एकदम काही हेवी वर्क करायला जाऊ नका. एवढं आपलं आपण बिझी असलो का नाही, कुठलीच आजारपण पण आपल्या जवळ येत नाहीत. ते म्हणतात नको बाई, तो माणूस बिझी असतो, त्याचे जवळ जायलाच नको. म्हणून कुठलाच आजारपण सुद्धा आपले जवळ येत नाही. त्यामुळे आपण बिझी राहायचं
आणि आपले लाईफमध्ये आपल्या जीवनात आनंदात राहायचं, स्वतःवर पण प्रेम करायचं, दुसऱ्यांवर पण प्रेम करायचं. असं आपण जगलो का नाही, आपण कधीच आपल्या मुलांना ओझं बनणार नाही. हॅव ए गुड डे.